भांडवलदारांच्या तालावर सरकार वाढवण बंदर लादते। काळूराम धोदडे। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। वाढवण बंदरामुळे संपूर्ण किनारपट्टी भागातील जीवन उद्ध्वस्त होणार आहे। प्रस्तावित वाढवण बंदर हे भूमिपुत्रांच्या फायद्यासाठी नसून भांडवलदारांच्या फायद्यासाठीच आहे, असं वक्तव्य आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी केलं आहे। वाढवण बंदर विरोधी उपोषणादरम्यान त्यांनी काय भूमिका मांडली पाहूयात। वाढवण बद्दल एवढेच आहे का वाढवण हे केवळ मच्छीमाराचं गाव आहे आणि पूर्ण समुद्र हा कर्नाटकपर्यंत तिथे जोडलेला आहे। बांगबेम सुद्धा त्याला जोडलेला आहे आणि एवढ्या लोकांचं जीवन उद्ध्वस्त, म्हणजे जिथे विकास आहे आणि विकास चालू आहे तो विकास बंद करून भांडवलदारांना इथे बंदर पाहिजे। जगात सर्वात श्रेष्ठ बंदर इथे झालं तर मच्छीमारी संपली, मच्छीमारी जगायचं कुठे? तर ह्यासाठी आमचा वाढवण बंदरला ज्यांच्यापासून आमचं जीवन चांगलं चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे आणि सरकारची कितीही कुरघोडी केली तरी आम्ही एक राहू याकरता वाढवण बंदरासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा आहे, जंगलातल्या लोकांचा। आणि डोंगर दऱ्या वगैरे जबरदस्तीने खरेदी केल्या जातात, म्हणजे आज सरकार नावाची चीज नाही, भांडवलदार सांगतील त्याप्रमाणे हे सरकार चाललेलं आहे। सर्वसामान्य लोकांना ते बघत नाहीत, ज्यांचे रोजगार बुडणार आहेत, जे पैसे येतात ते अडाणीने अंबानीने दिले जातात। आमची कर्ज माफ होत नाही आणि बाकीच्या लोकांना कर्ज माफी दिली जाते, त्यांचे सरकार पैसे भरते। म्हणजे भांडवलदार सरकार आहे, हे सरकार गेलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांचा सरकार आलं पाहिजे। वाढवण बंदरही वाचलं पाहिजे, डोंगरही वाचलं पाहिजे, माणसंही जगली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळे आम्ही त्याला पाठिंबा देतो। भांडवलदारांच्या तालावर सरकार नाचत असून त्यांच्या फायद्यासाठीच वाढवण बंदर भूमिपुत्रांवर लादले जात आहे। मात्र आम्ही हे वाढवण बंदर होऊ देणार नाही। पर्यावरण आणि भूमिपुत्रांचे रोजगार वाचवण्यासाठी आम्ही लढा कायम ठेवू, अशी भूमिका काळूराम धोदडे यांनी मांडली। याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे आम्हाला कळवा आणि वाढवण बंदरासंबंधी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।